परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा आपल्या सरकारने देश हिताकडे न पाहता निवडणुकांकडे जास्त लक्ष दिलं. त्याच्यामुळे आता परिस्थिती आणखीन बिकट झालेली आहे आणि भविष्यात ही परिस्थिती आणखीन बिकट होईल का अशी जनतेला भीती लागलेली आहे. पुढे येणाऱ्या काळात आम्हाला पुन्हा बैलगाडीतून प्रवास करावा लागतो का अशी जनतेला लागलेली आहे. म्हणून आम्ही सरकारला जी जनतेची भावना आहे ती पोहोचवण्यासाठी आज मोफत बैलगाडी प्रवास जनतेसाठी ठेवलेला आहे. आणि याच्यातून सरकारला आम्हाला हेच सांगायचं आहे की देश हितासाठी ज्या काही कठोर निर्णय घ्यावे लागत असतील ते सरकारने घेतले पाहिजेत. ट्रम्प समोर झुकती भूमिका न घेता देश हितासाठी त्यांनी कठोर ठाम भूमिका घेतली पाहिजे. आजपर्यंत अनेक उद्योगपतींना आपण दिलासा दिलेला आहे. आता इथून पुढे असं न करता जनतेला दिलासा देण्यासाठी या उद्योगपतींना वेठीस धरा, जनतेला वेठीस धरू नका. प्रत्येक अडचणीमध्ये त्याग हे सर्वसामान्य जनतेनेच का करावा? जनता तर त्याग करायला तयारच आहे, परंतु तुमच्यापासून सुरुवात करा. आज देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला कुठे ना कुठे सरकारच जबाबदार आहे. कारण जगभरामध्ये आधीच जे प्रतिबंधात्मक कारवाई आहे ती सुरू झाली होती, मात्र आपल्याकडे निवडणुकांमुळे उशीर केला गेला. त्यामुळे सरकारने आता जाग आणावी. अशी जर जाग सरकारला नाही आली तर पुढे परिस्थिती कशी होईल हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ही जनतेची भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मोदी विदेश दौरा ते स्वतः विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत. खरं तर त्याच्यामध्ये म्हणूनच आम्ही असं म्हणलंय की लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण. म्हणजे स्वतः जेव्हा मोदीजी सांगतायत की आपण या देशाच्या सुरक्षेसाठी देश रक्षणासाठी आपण त्याग करा, मात्र तुम्ही स्वतः देशाच्या प्रधानमंत्री पदावर असताना तुम्ही स्वतः तुमच्याकडून ती सुरुवात करत नाही आहात. एक दिवसाचं नाटक मुख्यमंत्र्यांनी केलं महाराष्ट्राच्या, त्याच्यानंतर परत त्यांनी ताफा घेऊन फिरायला सुरुवात केली. भाजपचे सगळे मंत्री एक दिवसाचं नाटक करतायत, परत ताफा घेऊन फिरतात. हे चुकीचं आहे. मोदीजींची 56 इंचची छाती सगळ्या देशांनी ऐकलेली आहे, परंतु ही 56 इंचची छाती आता ट्रम्पला दाखवण्याची गरज आहे आणि हीच ती खरी वेळ आहे. तुमची 56 इंचची छाती दाखवून द्या, तुम्ही विश्वगुरू आहात हे सिद्ध करा आणि देशाला या अडचणीतून बाहेर काढून दाखवा.